नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मशरूम भुर्जी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 200 ग्राम ऑयस्टर मशरूम घेतलेला आहे आणि ते मी महाराष्ट्र मशरूमकडनं मागवलेलं आहे. खूप छान फ्रेश आणि क्लीन मशरूम आहे. जर तुम्हालाही फ्रेश ऑयस्टर मशरूम हवं असेल तर तुम्ही महाराष्ट्र मशरूमकडनं मागवू शकता. त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे. सोबतच मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. ते आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे मशरूम कट करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच प्रकारे आपल्याला मशरूम कट करून घ्यायचं आहे. तर आपला कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. ते पण छान परतून घ्यायचं आहे. बारीक कट केलेली मिरची होती ते घालायची आहे. ते छान परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट आणि मग बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे. नंतर आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहे आपल्या चवीनुसार. तिखट, मीठ, हळद, धनिया पूड, जिरं पूड, गरम मसाला वगैरे सर्व घालून घ्यायचं आहे. छान असं मसाले सगळे परतून घ्यायचे आहे. तर मशरूम आपल्याला आधी स्वच्छ नाही करायचं आहे, वेळेवरती करायचं, कारण की ते पाणी शोषून घेतं. तर जास्ती पाणी पण नाही घालायचं आहे त्यामध्ये. बघा अशा प्रकारे छान पाणी घालून आणि दोन्ही हातांनी दाबून ते जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली जे भुर्जी आहे त्या कोरडी आणि टेस्टी होतं चवीला. म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला जास्ती पाणी पण नाही घालायचं आहे, कारण की मशरूमला पाणी सुटतं. तर आपल्याला यामध्ये जास्ती पाणी भरून घालायची गरज नाही आहे. तर आपल्याला असं छान 15 ते 20 मिनटं याला झाकून असंच वाफेवरती शिजवायचं आहे.